करा. राशिद आपण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेच दाखल करायचे पहा. टाइम लावायचा नाहीये मित्रांनो, आज बराच उशीर झाला स्पर्धेला. चला वाशिवली संघाचे कॅप्टन आणि त्यांच्या विरोधामध्ये फाईट करेल आनंदवाडी प्रमोद शिगवाचे संघ असेल. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी लगेच मुख्य व्यासपीठावरती यायचं. ज्या काही इकॉनॉमिकल फॉर्मॅलिटी असतील त्या देखील आपण लगेच जमा करायच्या आहेत आमच्या आयोजकांकडे. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या लगेच. पहिल्या फेरीतील चौथी लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका साईडला जे वाघोबा तामसे रासिद आणि त्याची सेना आणि त्याच्या प्रतिस्पर्धे फाईट करतोय गावदेवी टपालवाडी. गावदेवी टपालवाडी त्यांच्या विरोधामध्ये फाईट करतोय. चला कॉपरेट करायचे पहा संघाचे कॅप्टन. वेळ लावायचा नाही. अंपायर ग्रीन सिग्नल. गेम इज ऑन. लेट्स प्ले. काउंटडाऊन स्टार्ट. 3 2 1 लेट्स प्ले. पहिला बॉल मंगलवीर साठी हाफ ट्रॅकर स्विच हिट केला जातोय. फटका चांगला आणि इथून जर आपण पाहायला गेलो तर बॅकवर्ड शॉट लेगला फटका सजवला होता. एक सिंगल कंप्लीट केली जाते. एका सिंगलच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या अगदी 1 या आकड्यावरती संघ पोहोचला जातोय. एका धावेच्या मदतीने सांघिक अकाउंट ओपन केला जातोय गोलंदाजी ट्रॅक वरती. हरिचंद्र या गोलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहतोय. मंगलवीर आणि रासिद अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. तामसई संघाचा सुपर डुपर स्टार राज मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल इथून हरिचंद्राचा. गतीमध्ये परिवर्तन. फसव्या रीतीचा चेंडू टप्पा पडला आणि त्याच नंतर अगदी हलक्या हाताने चेंडू खेळायचा होता मात्र उसळी कमी राहिली जात्या. विकेट किपरच्या दस्तानामध्ये चेंडू विसावला जाता. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. निर्धाव चेंडू फेकला जातो. चांगली गोलंदाजी रासिदला मैदानावरती शांत केला जाता. अबले आक्रमण फटका सुरेख अप्रतिम बॅटच्या मधोमध. आजच्या रात्रीमधील सर्वाधिक लांब लचक षटकार रासिदच्या बॅट मधला मॅक्झिमम हिट 6 धावा. चला आयवा कॅच पकडणाऱ्याचं नाव आपण लगेच कळवायचं. स्विच हिट क्या बात है. वन्स अगेन वन मोर बिग हिट बॅक टू बॅक. दुसरा बिग हिट षटकार रासिद ऑन फायर 6 धावा. आयवा कॅच नाही आहे. ओके बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेत. रासिद ऑन फायर झाला. हरिचंद्र बट आता आक्रमण केलेत. बॅक टू बॅक 2 षटकार आले. संघाची टोटल धावसंख्या 13. या धावसंख्येवरती संघ पोहोचला जातो. अगदी आपण पाहिलं होते छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफी शिवतेश बनसवाडी संघाच्या माध्यमातून जी टुर्नामेंट आपण पाहिली होती त्या स्पर्धेमध्ये तब्बल जर पाहिला तर बेस्ट बॅट्समनचं किताब मिळाला होता. इथून मात्र लेग ओव्हरची विकेट LBW ची शिकार बडी मछली जाल में. ज्या फलंदाजासाठी प्लॅनिंग केली गेली होती जाळ रचलं होतं तो फलंदाज मात्र जाळ्यामध्ये सापडला जातोय. मोठा धक्का जे वाघोबा तामसईला फलंदाज रासिद बॅक टू द डगआउट. ऑफिशियल आपण पंच पाहतो. आपण दत्ता बसमा लेग पंच संभाजी चौधरीला आम्ही पाहतोय आणि दोन्ही टीमला रिव्ह्यू आहे. हाईट फॅक्टर आणि तुम्ही रनआउट साठी रिव्ह्यू घेऊ शकतात आणि जो बाकीचा जो पंचाचा निर्णय असेल तो अंतिम असणार आहे. त्याच्यामुळे रासिद देखील मोठा खेळाडू आहे. चांगला ब्रँड चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर गोलंदाज आपण पाहायला बॉलिंग ट्रॅक वरती आहे. हरिचंद्र काय कमबॅक केलाय. महत्वाचा ट्रम्प कार्ड मैदान बाहेर काढण्याचं काम केलंय आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल प्रभाकर
जाऊया कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा अमोल सर ओटू कॉम्बॉक्स. थँक्यू मनोज. तर बायसाब माथेरानचा बुलंद आवाज आज या स्पर्धेमध्ये आपल्याला सांगत चांड आहेत, त्यांचंही स्वागत आहे. मॅच मध्ये जाऊया जिथे पहिला विकेट संपन्न झाला. रासिदनं बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले. जसं तसं प्रत्युत्तर 3-4 टॅक मैदानाच्या आतमध्ये हरिचंद्रनं मात्र त्याचा विकेट मिळवला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रभाकर हा फलंदाज आपण पाहता गतीमध्ये वेग पाहायला मिळाला होता. वेगावरती स्वार होणार चेंडू रिलीज केला जातोय मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक इथे संपलं जातंय. पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या जे वाघोबा तामसाई संघ पोहोचलाय 13 वरती 1 विकेट. टाइम अलर्ट असेल याकडे लक्ष असू द्या. गावदेवी टपालवाडी संघ याच्याकडे लक्ष असू द्या. पहिलं षटक फेकण्यासाठी आपण 6 मिनिटं लावले गेलेत. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं फेकायचे याच्याकडे लक्ष असू द्या. निश्चित आम्ही विनंती करू संपूर्ण मित्र परिवार कल्पेश शुगडा साहेब युवा उद्योजक आनंदवाडी साहेबांना विनंती की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचनंतर किशोर निरगुडा जुमापट्टी त्यांना देखील विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती. दुर्वा चौधरी आपणास देखील विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. जयेश निरगुडा यांना देखील विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती. आणि करण पारदी यांना देखील विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती. भावी नवरदेव टप्पालवाडी त्यांचं देखील इथे शुभागमन झाला. त्यांनाही विनंती आहे आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. आमच्या गुड्डूभाई मित्र आणि आमचे संपूर्ण मित्र परिवार आज त्यांचं देखील शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतं. स्वर्गीय राजेंद्र गुटे उर्फ बेल्या आम्हा सर्वांचे लाडके मित्र आज ते आपल्यामध्ये नाहीयेत आणि त्यांच्या नावाला उजेला देणारी ही स्पर्धा खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतं. चौथी रात्र आणि चौथ्या रात्रीमधील पहिल्या फेरीतील चौथा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आम्ही निश्चित सांगू इच्छितो गावदेवी टपालवाडी आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी फाईट करतोय जय वाघोबा तामसे. अंपायर सिग्नल इट्स वाईट बॉल. हा खराब चेंडू डिलिव्हरी केला जाता. अतिरिक्त एक धाव मिळाली जाते. एका धाबेच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या धाव फलकेवरती 14 या 15 या धावसंख्येवरती हा संघ पोहोचला जातो. हरिचंद्रनं 13 धावा खर्च केला त्यामध्ये 1 विकेट मिळवली. सौरभ आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. प्रभाकर साठी आडव्या पाटने खेळायचं होता. गतीमध्ये परिवर्तन आणि त्याच नंतर लॉंग स्टॉपला चुका पाहायला मिळतात. तब्बल 4थ्या अटेम्प्टला चेंडू अडवलाय. तोपर्यंत मात्र इथून 2 धावा हे संपार लेग बायच्या स्वरूपात या धावा मिळाल्या जातील बायच्या स्वरूपात. आणि इथून या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकेवरती राहिली जाते 17 धावा धावफलकेवरती पोहोचल्या जातात. प्रभाकरला मैदानाच्या आतमध्ये शांत केलं जातं. आक्रमण वारंवार केले जात आहेत मात्र मोठे फटक्यांसाठी या फलंदाजाला जाणलं जातं. मात्र त्याच्या विरोधामध्ये जणू काही आगीचे गोळे फेकले जातात. विकेट किपरच्या माध्यमातून वारंवार चुक्या केल्या जातात. मित्र म्हणेन चेंडू अडवणं महत्वाचं असेल मात्र त्या रीतीने देखील धावा खर्च केल्या जातात. मित्र म्हणेन एका धावेने ज्यावेळी संघ पराभूत होतो त्यावेळी त्या संघाला भरपूर सारे दुःख आपण जरूर पाहत आहे. मात्र यावेळी त्या चुका केल्या जातात आणि त्यानंतर बेनिफिट फायदा इथून जे वाघोबा तामसाई संघाला मिळाला जातो. आता प्रत्येक चेंडूवरती सिंगल डबलला प्राधान्य दिला जाते. मोठे फटके येत नाही. धावा कशा येत मात्र धावा येणं महत्वाचं आहे आणि यासाठी मैदानाच्या आतमध्ये धाव्यांसाठी लय लूट केली जाते. अजून एकदा डॉट बॉल आणि त्याचनंतर पुन्हा एकदा सिंगल कंप्लीट केली जाते. सिंगलच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या धाव फलकेवरती जाऊन पोहोचले 19 या आकड्यावरती संघ पोहोचला जातो. दुसरं षटक प्रगती पथावरती असताना सौरभची गोलंदाजी अप्रतिम राहिल्या. पहिल्या षटकावरती आक्रमण केलं होतं रासिदनं 2 बॅक टू बॅक षटकार ठोकले आणि त्यानंतर धावसंख्येवरती आता ब्रेक लावण्याचं काम केलं जात आहे. गोलंदाजाच्या माध्यमातून प्रभाकरला शांत केलं जात आहे. मंगलवीर सोबतीला पण पाहतोय. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सिंगल डबलला जरूर प्राधान्य दिला जातो. हा ट्रॅकर मिस टायमिंग बॅटशी टॉप एज शतरक्षक येतोय चेंडू वरती पकडलाय झेल. दुसरा धक्का दिलाय तामसईला. फलंदाज बाद होईल. प्रभाकर गॉन द डगआउट. आम्हाला जन कूलर पुरस्कृत केलेत ते आमचे नंदूभाई जुगरे विजय भाई वाघ आणि त्यानंतर गुड्डूभाई चौधरी या त्रिवेणी संगमांच्या माध्यमातून आम्हाला 1 कूलर देण्यात आला. 2 कूलर आम्हाला या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेत. साहेब आपला स्पर्धेच्या माध्यमातून मनस्यपूर्वक सरचे स्वागत आहे. विनंती आपण या मुख्य व्यासपीठावरती नंदू जुगरे आणि विजय वाघ आपल्याला देखील विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. 82 व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने आपण पाहतो दोस्तीच्या तुलनेतील राजा माणूस
राजासारखे जीवन जगणारे व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमातून तब्बल 2 कूलर आम्हाला या स्पर्धेसाठी पुरस्कृत करण्यात आले गेलेत. आपल्या या बारेत या स्पर्धेच्या माध्यमातून फलंदाज बाद झालाय. न्यू बॅटर इन ऍक्शन मध्ये महेश आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. महेशसाठी यावेळेचा चेंडू वेगवान होता, समोर ड्राईव्ह केला जातो, अलॉंग द कार्पेट लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक तैनात आहे. एक सिंगल मिळाले, दुसरेचा प्रयत्न नाही. इथून मात्र एकाच धाबेवरती समाधान मानावा लागेल. एका धाबेच्या मदतीने षटक क्रमांक संपला जातोय 2 आणि 2 षटकांच्या किनी संघाची टोटल धावसंख्या बनली गेल्या 20 धाबा. धाव फलकेवरती लॉस ऑफ 2 विकेट. 2 फलंदाज बाद झाले. 4 मिनिटांमध्ये आपल्याला एक षटक फेकायचा. टप्पालवाडी संघ अधिक टाइम लावायचा नाही, अन्यथा शेवटच्या षटकामध्ये तटा सर्कलच्या बाहेर असणाऱ्या 5 शतरक्षकामधल्या एक शतरक्षक आतमध्ये गाभा लागेल आणि प्लस त्यामध्ये आपणास 2 चेंडूंची पेनल्टी देखील आयोजकांच्या माध्यमातून देण्यात आल्या. याच्याकडे देखील लक्ष असू द्या. टीम मीटिंग घ्यायची नाही, वेळ लावायचा नाही. 4 मिनिटांमध्ये 6 चेंडू आपल्याला फेकायचं. एक षटक इथून 4 मिनिटांमध्ये फेकून झालं पाहिजे. तर नाही आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला बॉल आडव्या बाटने ड्राईव्ह केला जातो. मिड विकेटला शतरक्षक तैनात. एक सिंगल मिळाली, धावेसाठी लेलूट केली जाते मैदानाच्या आतमध्ये. दुसरीसाठी पहा मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जातं. गोलंदाजाला असं वाटलं होते की सहजरित्या चेंडू कॅरी केला जाईल आणि त्याच्या हातामधून चेंडू निसटला होता. धाब्यांसाठी निघाले होत्या, मात्र मंगलवीरने इथून नाकारलं महेशला आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 21 या आकड्यावरती संघ पोहोचला गेला. षटकातील दुसरा बॉल मंगलसाठी. फुलर लेनचा बॉल, अंपायर सिग्नल इट्स नो बॉल आणि तीन मात्र बीमर चेंडू फेकला जाता. हाईट फॅक्टरचा नो बॉल. फ्रिडची नामी संधी आणि तीन मात्र एक सिंगल जर आपल्याला पाहायला मिळेल. अतिरिक्त एका धाबेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे वाटचाल करेल. 22 धाबा सध्या धावफलकेवरती लागल्या जातात. नेक्स्ट मॅच वाशिवली आणि त्यांच्या प्रतिस्पर्ध्या आनंदवाडी प्रमोद शिंगवाचा संघ असेल. ही लढाई आपल्याला सामना संपल्यानंतर पाहायला मिळेल. ऑनसाइडला बिरकावला जातो. लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक तैनात आहे. दुसऱ्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दुसरी धाव रिस्की पाहायला मिळाल्या, मात्र 2 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्या. 2 धाबेच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या पुढे वाटचाल करते. 24 त्या आकड्यावरती संघ पोहोचला गेला. आज स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आमचे भावेश केरला पण पाहतो. इन ऍक्शन मध्ये मैदानावरती त्यांचा सामना पण जरूर पाहायला होता, मात्र पराभूत व्हावं लागलं होतं. त्यांना देखील चांगला खेळ त्यांचा राहिला होता वागीरा संघाच्या विरोधात. यावेळी ड्राईव्ह केला जातो मिड विकेटला. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्यांसाठी निघालेत, फेकी खराब पाहायला मिळतोय. तोपर्यंत 2 धाबा सहज कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाबाला 2 धाबेच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करतोय. 26 धाबा बनल्या जातात. धाबा कशा येत, मात्र धावा येणं हे महत्वाचं मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा बॉल फर्निचर डिस्ट्रॉय. यू मिस अँड डेफिनेटली विकेटचं पतन. अजून एक धक्का. मंगलवीर बॅक टू द डगआउट. खऱ्या अर्थानं पण पाहतो कविता नारायण शिंगवा यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत समिती सदस्य कर्जत त्यांच्या माध्यमातून मला या स्पर्धेसाठी सन्मान चिन्ह स्पॉन्सर करण्यात आले गेलेत. त्यांचे आभार. या स्पर्धेच्या माध्यमातून मान्य श्री नारायण शिंगवा साहेब सामाजिक कार्यकर्ता यांना देखील विनंती असेल की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपले स्वागत आहे. हरीश नारायण शिंगवा साहेब युवा कार्यकर्ता. खऱ्या अर्थानं आपण पाहतो डिंगडॉंग ग्रुप संपूर्ण मित्र परिवार त्यांचा आपल्याला पाहायला मिळतो. आज त्यांची देखील उपस्थिती झाल्या. साहेबांना विनंती असेल की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा मित्रांनो पण पाहतोय डिंगडॉंग ग्रुप धोताणे अजित स्वर्गीय राजेंद्र गुटे उर्फ बेल्या गुटे स्मृती चषक 2026 शानदार रुबाबदार पर्व आणि या पर्वामध्ये आयोजकांवरती असणारा अफाट प्रेम आज खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतं. फटका चांगला आउटसाइडला भिरकवायचा होता, चेंडू हवेमध्ये होता, चान्स बनला होता जेलचा. दुसऱ्या अटेम्प्टला मात्र चेंडू इथून कॅच ड्रॉप केली जाते. 2 धाबा कंप्लीट झाल्या. 2 धाबेच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या धावफलकेवरती पोहोचली जाते. त्यामध्ये आपण पाहतो 29 धाबा आता धावफलकेवरती राहिल्या जातात. उर्वरित या षटकामधील जर आपण पाहायला गेलो, षटक क्रमांक 3 संपलाय आणि 3 षटकानंतर पहिल्या डावामध्ये तामसाई संघ पोहोचलाय 29 वरती 3 विकेट.
चौथ्या षटकाला सुरुवात होता. आता कॅप्टन आलाय गोलंदाजी मार्क वरती. यावेळेचा चेंडू समोर खेळलेत, फटका चांगला बॅटच्या मधोमध लॉंग ऑनला क्लिअर केलाय. दीपक उघडेचा ब्रँड बॉल सीमा पार आउट ऑफ द पार आलाय. हा पहिला बिग हिट षटकार 6 धाबा. 6 धाबेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे वाटचाल करते. 35 धाबा इथून बनल्या गेल्यात. 35 बनल्यात. उर्वरित षटकामधील काही चेंडूचा केला तर बॅलन्स असेल, खोला टाकला जातो, हलक्या हाताने कट केला जातो. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतो. बॅकअप चांगलं राहिलं जातं. दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं. तिसरीचा प्रयत्न पाहावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. डायरेक्ट हिट आणि तुम पुन्हा एकदा खैराब फेकी. 3 धाबा कंप्लीट केल्यात. क्या बात आहे. मैदानाच्या आतमध्ये महेशचे बॉडी लँग्वेजचा विचार केला तर अगदी चांगला बॉडी लँग्वेज आपण पाहतोय. तरी देखील मैदानाच्या आतमध्ये 3 धाबा पळून काढल्या जातात आणि 3 धाबेच्या मदतीने संघाची धावसंख्या 38 धाबा या धावफलकीवरती पोहोचल्या जातात. उर्वरित षटकामधील 2 चेंडूचा खेळ संपला गेलाय. अद्यापही 4 चेंडूचा खेळ बॅलन्स असेल. मात्र 4 चेंडूमध्ये कितपर्यंत धाबा बनल्या जातील, अंतिम टार्गेट कितपर्यंत सेट केला जाईल टपालवाडी संघाच्या विरोधामध्ये, याच्यावर आता प्रेक्षकांच्या नजरा जरूर लागल्यात. पुढे सरसावले होते, समोर ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफ मध्ये. मिड विकेट या ठिकाणी आपण पाहतोय लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसरेचा प्रयत्न, फेकी चांगली होती, कलेक्शन चांगलं करता आलं नाही या हारीला आणि त्यामध्ये मात्र 2 धाबा वेगाने कंप्लीट केल्यात. राजसित बाद झाला. त्यानंतर असं वाटलं होतं की संघ पूर्णपणे अडचणीमध्ये सापडला जातो, पण मात्र मागच्या फलंदाजाने पूर्णपणे संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतल्याने चांगला टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न केला. 40 बनल्यात. कोला टाकला जातो. इथून पाहावं लागेल लाऊडले अपील, पंचांचं फिंगर अप, ओयुटी, विकेटचं पतन. अजून एक धक्का, चौथा धक्का लागला जातो जे वाघोबा तामसई टीमला. फलंदाज महेश बॅक टू द डिगआउट. बॅक टू बॅक 2 षटकार संदेशनं ठोकले तर गुड्डूभाई चौधरी त्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज इथून संदेशला देण्यात येईल. मात्र त्यासाठी आता प्रयत्न करावा लागतील. खोला टाकला जातो. प्रयत्न केला होता मात्र बॅट चेंडूचा संपर्क फारसा पाहायला मिळत नाही. इस्टांच्या मागे विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातो. डॉट बॉलची सांगता मैदानावरती केली जाते. निर्धाव चेंडू फेकला जातो. इथून मात्र शेवटच्या बॉलचा खेळ बाकी असेल मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल अर्थातच टार्गेट सेट इथून कितपर्यंत धाब्यांचा केला जाईल. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 40 बनल्यात. बॅटने खेळायचं होतं, पॅड वरती आदळला जातोय. पंचाचं फिंगर अप, विकेटचं बदन. इथून शेवट गोड केला जातोय गावदेवी टपालवाडी संघाच्या बाजूनं आणि पहिला डाव संपलाय. पहिल्या डाबामध्ये बॅटिंग करत असताना जे वाघोबा तामसई संघानं धाबा बनवलात तर 40 धाबा, येणारे 24 बॉल आणि त्यामध्ये 2 चेंडूंची पेनल्टी दिली गेल्या गावदेवी टपालवाडी संघाला. म्हणजेच विजयाकरिता 41 धाब्यांची गरज असेल. 22 चेंडू 41 बनवायचे गावदेवी टपालवाडी संघाला. जशी उत्तरार्धाला सुरुवात होईल आवाजामध्ये बदल ऐकूया. द व्हॉइस ऑफ माथेरान अर्थातच मनोजी पसाळे सरांचा गोड आवाज. वाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये वाशिवली या 2 संघांमध्ये टॉस केला जातो. चला आनंदवाडी संघाचे कॅप्टन विशाल आपण टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत. आता टॉस केला जातो प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. एका साईडला विशाल आपण पाहता कॅप्टन कुलच्या भूमिकेमध्ये. आनंदवाडी संघाचे कॅप्टन आहेत. वाशिवली संघाचे कॅप्टन अशोकला पण जरूर पाहता. नाणेफेकीचा कॉल केला जाता.
आदरणीय नारायण चौधरी साहेबांच्या पवित्र शिबाताना टॉस नाणेफेकीचा कॉल इथे जिंकलाय. आनंदवाडी संघ डिसिजन बॅट फर्स्ट. फलंदाजी त्याने स्वीकारले तर क्षेत्ररक्षणासाठी इन्व्हाइट केला टीम वाशिवली संघाला. दोन्ही संघांना विजयाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. जाऊया मॅच कडे जिथे जोडले गेलेत द बायस ऑफ माथेरान अर्थातच मनोज फसाले सरांचा गोडाबाज. पहिल्या फेरीमधली आपल्याला 5वी मॅच पाहायला मिळणार आहे. टॉस जिंकले टीम खरं तर आनंदवाडी टीमनं आणि बॅटिंग करण्याचं एक दाट सीन पाहायला मिळालं. जशी मॅच संपेल अनंत 11 वाशिवली टीम लगेच मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. जर मैदानाच्या आतमध्ये जिथे आता पहिली इनिंग जरूर पाहायला मिळेल, दुसऱ्या इनिंगला जरूर सुरुवात पाहायला मिळेल. दोन फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. अक्षय आणि हरी दोरीचा डंका टेनिस क्रिकेटच्या पटलावरती भरपूर चांगला सध्या पाहायला मिळाला होता. आणि आता ही मॅच फार महत्वाची असणार आहे. इथून जर पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये तामसे टीम राशीदचा संघ आम्हाला पाहायला मिळतोय. मंगलवीर असेल, भरपूर चांगले खेळाडू त्याच्या टीम्स मध्ये पाहायला मिळतात. भरपूर चांगलं आयोजन, भरपूर चांगलं नियोजन. आलेल तमाम रसिक डरनेगरीचं मी पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करतोय. डिंगडॉ ग्रुप दोतानी आयोजित स्वर्गीय राजेंद्र बेलाजानो गोटी स्मृती चषकामध्ये 2026चा पर्व महाधमाका टेनिस क्रिकेटचा महासंग्राम पाहायला मिळतोय. सामन्याला सुरुवात, दुसऱ्या इनिंगला सुरुवात. पहिला बॉल बॉलिंग ट्रॅक वरती टीमचा कॅप्टन राशीद वेगावरती स्वार होईल का? आणि पहिला हाच बॉल रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर बॅटचा बॉलचा नाही संपर्क. बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. कारण रिव्हर्स फटका लागला तर पार नाही तर अबाद असं समीकरण सातत्याने टेनिस क्रिकेटच्या पटलावरती म्हटलं जात आहे. आणि समोर आपण पाहतोय स्ट्राईक वरती हरी. आणि या खेळाडूची जर पहिल्या ओव्हरमध्ये जर चांगला खेळ राहिला या बॅटरचा तर मग या खेळाडूला देखील थांबवणं फार कठीण आहे. जसाचा तसा प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये हरीच्या बॅट बदना पहिल्या बॉलवरती आला होता डॉट आणि दुसऱ्या बॉलवरती केला प्रहार आणि बॉलला फेकून दिला बॉन्ड लाईनच्या पलीकडे. आलाय दुसऱ्या बॉलवरती चौकार. धावा मिळतील 4. .41 41 धावांचा पल्ला गाठायचा आहे. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवरती चौकार. संघाची धावसंख्या सध्या तापडकरती पाहायला मिळते 4. राशीद वरती आता हल्ले चढवले जात आहे. चांगला कमबॅक करावा लागेल. पुन्हा एकदा शॉट पीस आक्रमण केलं जातं. मिक्स स्टॉक चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. टिपला जातोय सेल. एक मेरी ते एक तेरी. राशीद देखील कमी नाहीये कारण एक टेनिस क्रिकेटच्या पटलावरती याही खेळाडूने एक मोठं नाव कोरलं गेलंय. पहिला बॉल जो डॉट, दुसऱ्या बॉलवरती या खरं तर हरी दोरेचा बोलबाला पाहायला मिळाला आणि तिसऱ्या बॉलवरती दादागिरी मी तर म्हणेन राशीदची पाहायला मिळते. 3 बॉलचा खेळ संपला. 4 धावा दाखल पाहायला मिळतात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर पाहायला मिळेल सौरभ. पहा 15 मिनिटाचा अवघ्या टीम तामसे टीम 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कव्हर करायचे. त्याच्यामुळे बॅटर देखील विनंती असेल की थोडंसं लवकर आणि थोडंसं स्पीडअप करायचं आहे कारण आपल्याला अजून भरपूर मॅचेस पेंडिंग आहेत. त्याच्यामुळे थोडंसं सहकार्य करा. आतापर्यंत 4 मिनिटाचा अवघ्या झाला जातोय. पहिल्या षटकाला अजूनही या षटकातले 3 बॉलचा खेळ बाकी असतो. लास्ट बॉल शेवटचा बॉल कारण 2 बॉलचा पॅनलिस्ट केला गेला होता आणि चौथा बॉल जरूर रेस केला होता. स्ट्रेट ऑफ मध्ये उडवण्याचा प्रयत्न होता आणि इथून डिफेंडली हा बॉल जर पाहिला तर डॉट पाहायला मिळतो. आणि इथून पहिलं षटक संपलं जातं. पहिलं पॉवर प्लेचं आणि पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॉलिंग मी तर म्हणेन राशीदची पाहायला मिळते. महत्वाचं विकेट हरी दोरेला बाद केला आणि त्याच्यानंतर षटक क्रमांक पहिले संपले. धावसंख्या आपण पाहायला मिळते 4 या आकड्यावरती. लेफ्टी बॅट्समन आहे आणि बॉलिंग अटॅक याही खेळाडूकडे अप्रतिम आहे. पहिलाच बॉल वेग बॅटची टॉप पिच. क्षेत्ररक्षक आहे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु इथून नाकार पाहायला बोलतोय. मिळेल फक्त एक सिंगलच्या मध्येन धावसंख्येत बदल. धावसंख्या 5.
या आकड्यावरती पोहोचली जाते. 41 धावा चेसिंग करायचे बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये खरं तर बॅटिंग करत असताना टीम आम्हाला पाहायला मिळते आहे टपलवाडी टीम. आणि इथून खरं तर विचार केला तर चांगला कमबॅक सध्या पाहायला मिळते. बॉलिंग अटॅक भरपूर चांगला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळेल प्रभाकर उघडे. चला स्पीडअप करा टीम तामसे पहा उशीर करू नका. तुम्हाला 15 मिनिटांमध्ये 3 षटके कव्हर करायचे. 26 बॉल वेग इथून जर पाहिलं तर कमबॅक जरूर पाहायला मिळतोय. शेवटी डॉट बॉल पाहायला मिळतील. मी तर म्हणेन तेवढी धडपड सध्या पाहायला मिळेल. कारण जर तुम्हाला जर समीकरण सोपं करायचं असेल तर क्रिकेटमध्ये या आणि या मॅच मध्ये खरं तर टपलवाडी टीमला डंका षटकाराने चौकारांचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. धावसंख्या पाहायला मिळते 5 धावा. 2 बॉलचा खेळ संपला जातो. पहिल्या बॉलवरती सिंगल दुसरा बॉल डॉट. इथून 6 मिनिटं अवघे झालेत पहा. टीम तामसे गोलंदाज तयार. 28 बॉल हेलिकॉप्टर फटका भरपूर झाला परंतु शतरक्षण तितकंच अप्रतिम पाहायला मिळतंय. अप्रतिम फटका होता. फटक्यामध्ये दम जरूर पाहायला मिळाला परंतु एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू अडवला गेला. अप्रतिम शतरक्षण पाहायला मिळतोय तामसे टीम कडनं. कारण मंगलवीरचा संघ आम्हाला पाहायला मिळतोय. राशीद देखील आहे त्या टीम्स मध्ये पाहायला मिळतात. तर इथून जर पाहिलं तर टपलवाडी टीमला महत्वाचं एक विकेट ज्या खेळाडूकडे मी तर पण अपेक्षा बरोबर होती हरी दोरेकडे आणि त्याला लवकर बाद केलाय. एकदा 28 बॉल आक्रमण केला जातो. स्टॅमिंग स्ट्रोक पाहायला मिळतो. आणि इथून जर पाहिलं तर धक्का क्रमांक लागतोय 2. फलंदाज बाद होईल अजय बागट तपावाला आहे. चौथ्या क्रमांकावरती हरिश्चंद्र. अपेक्षा याही खेळाडूकडे भरपूर आहे. भरपूर चांगला केले याही खेळाडूकडे आहे. परंतु सध्या मी तर म्हणेन बॉलिंग अटॅक भरपूर चांगला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 4 धावा दिल्या. राशीदनं एक महत्वाचा विकेट बाद केला आणि पहिल्या ओव्हर मध्ये पॉवरफुल बॉलिंग जरूर पाहायला मिळाली. दुसरं षटक प्रभाकर उघडेला आपण पाहतोय. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या सध्या 6 या आकड्यावरती थांबली गेले. चला स्पीडअप करा. 8 मिनिटं झालेत. टीम तामसे राशीद मंगलवीर आमच्या जवळचे मित्र प्लीज थोडंसं स्पीडअप करा प्लीज. 15 मिनिटांमध्ये जर 3 षटकं संपले नाही तर मग तुम्हाला 38च्या सर्कलमध्ये एक खेळाडू घेतला देखील जाईल. याची देखील नोंद घ्यायची. गोलंदाज तयार पुन्हा एकदा बॉलिंग करते प्रभाकर. वा वाईड एअरकट जरूर पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर वेगावरती स्वार आणि तो बॅट समोरचा काही संपर्क पाहायला मिळाला नाही. पण चला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. शेवटचा अंतिम बॉल पाहायला मिळेल या षटकातला. दुसरं षटक मी तर म्हणेन प्रभाकर उघडेचा देखील बोल बाला. सध्या मैदानाच्या आतमध्ये डेफिनेटली अप्रतिम बॉलिंग अटॅक मी तर म्हणेन तामसे टीम कडे पाहायला बोलतोय. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करताना धुवाधार बॅटिंग प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाले. बॉलिंग अटॅक देखील त्याच रीतीचा पाहायला बोलतोय. 26 बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. हाई बॉल वेग पाहायला बोलतोय. आणि तिथं जर पाहिलं तर डॉट बॉल षटक क्रमांक संपला जाते. 12 बॉलचा खेळ संपलाय. 12 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण करते पाहायला मिळते 6 या आकड्यावरती. दिव्य संधी डीजेला. थँक यू सो मच. चला बॉलिंग अटॅक बॉलिंग ट्रॅक वरती तिसरा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सज्ज करा आणि सामना लगेच स्टार्ट करा. तिसरं षटक महेशला आपण पाहतोय. पूर्ण जबाबदारी आता या गोलंदाजाकडे पाहायला मिळतील. आता बॉल शिल्लक असतील अजूनही 12 आणि 12 मध्ये बनवायचे आहेत 35. 12-35 पहा. टायमर देखील चालू आहे. मी विनंती करतोय सध्या आपण स्क्रीन होती पाहतोय 12 मध्ये बनवायचे तर 35 धावींची गरज. कारण हे मला वाटतंय कारण जे ज्या टीम्स उशिरा करतात मग त्या टीमला त्याच नाही परंतु प्रत्येक टीमला टायमर देखील अलर्ट आहे. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर पहा गुडलेस वरती चेंडू रिलीज झाला होता आणि इथून जरूर डॉट बॉल पाहायला बोलतोय. आपण पाहतोय स्ट्राईक वरती सौरभला आपण पाहतोय. आणि इथून महेश देखील चांगला गोलंदाज आहे. चांगला खेळ मी तर म्हणेन दोन्ही टीमचा खेळ मी भरपूर वेळा पाहायला गेला. 26 बॉल आक्रमण स्ट्रेट आउट द ग्राउंड फटका आहे. आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. आणि तुम्ही जर अशा चुक्या केल्या तर मग तुम्हाला घरचा रस्ता पकडावा लागेल. आलाय नशिबाचा चौकार. रिफ्लेक्शन आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळते. फटकाही भरपूर चांगला होता. यॉर्कर होता
त्याच्यावरती प्रहार जरूर पाहायला मिळाला. स्ट्रेट आउट द डाऊन द ग्राउंड फटका पाहायला मिळाला आणि जेल टिपण्याचा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षण केलेली चुकी. बॉल निघून गेला एका टप्प्यानं बॉर्डर लाईनच्या पलीकडे. चौकार धावसंख्येत बदल धावसंख्या 10 या आकड्यावरती पाहायला मिळते. 41चा टार्गेट बनवायचा आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल ती चौकार. पुन्हा एकदा क्रॉस लाईन फटका भरपूर चांगला आहे. खरं तर लॉंग स्लिप मध्ये चेंडूला अठरा बॉल गेला होता आणि तिथून बॉल गेलाय बॉर्डर लाईनच्या पलीकडे. सीमा पार चौकार आणि बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळते. सौरभच्या मध्ये आपल्याला पाहायला बोलतोय. हरी दोरे लवकर बाद झाला, परंतु सौरभ मैदानाच्या आतमध्ये पहा रिप्ले ऍक्शन. क्षेत्ररक्षकाला बॉल चकमा देत बॉल निघून गेला होता बॉर्डर लाईनच्या पलीकडे. धमाकेदार चौकार. 14 धावा सध्या पाहायला बोलताय. तिसऱ्या षटकाला सुरुवात. 3 बॉलचा खेळ संपला जातोय. टाइम भरपूर कमी आहे. फक्त आता तुमच्याकडे 3 मिनिटं आहेत आणि तुम्हाला 3 मिनिटांमध्ये 3 चेंडू देखील रिलीज करायचे. पुन्हा एकदा फटका भरपूर चांगला. मिड विकेट बॉल ट्रॅव्हल. फटका भरपूर चांगला क्षेत्ररक्षक आहे, एकदम मिळेल, परंतु थ्रो देखील थोडस करा पाहायला मिळाला, परंतु अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 15 धावा सध्या धावफलकावरती पाहायला मिळतात. आपण जर या स्पर्धेचा विचार केला तर या स्पर्धेचे खरं तर अप्रतिम आयोजन. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहतो नारायण चौधरी. या एडव्होकेट आपण पाहतोय उपखजिनदार. त्यानंतर मंगेश चौधरी खजिनदार साहेब आपण पाहतोय. मनोज चौधरी शेठ. त्यानंतर मोहिन चौधरी, दत्ता भस्मा, गुड्डू चौधरी, अलकेश भस्मा, संभाजी चौधरी, मनोज भगत, अमोलवीर या स्पर्धेचे मुख्य आयोजक पाहतोय. जेवढी तारीफ करावी या आयोजकांची तेवढी कमी असणार आहे. काय आयोजन, काय धमाकेदार आम्हाला पाहायला बोलतोय. खरं तर ही स्पर्धा 2026 मध्ये तिसऱ्या पर्वामध्ये, याही पर्वामध्ये आम्हाला वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये आम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळते. डिंगटॉंग ग्रुप आयोजित दुधानी स्वर्गीय राजेंद्र बेला जाणू घोटे स्मृती चषक 2026 नाईट रजनीचा धमाका सध्या पाहायला बोलतोय. सध्या धावसंख्या 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. कार्पेटच्या साईडनं बॉलला टॅक केलाय. क्षेत्ररक्षक डायरेक्टली थ्रो. कॉल चुकीचा आहे, परंतु कनेक्शन देखील चुकीचं पाहायला बोलतोय. पहिल्या अटेम्प्टला जर चेंडू अडवला असता तर जरूर अजून एक महत्वाचा विकेट बाद झाला होता, परंतु खराब थ्रो पाहायला मिळाला. 2 धावा मिळाला. 2 धावांनी धावसंख्येत बदल. धावसंख्या 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. या षटकाचा देखील विचार केला तर षटक क्रमांक संपलं जाते 3. 18 बॉलचा खेळ संपलाय. 17 धावा धावफलकावरती. येणारे बॉल असतील 6 आणि 6 मध्ये बनवायचे 24 धावा. समीकरण थोडस कठीण आहे आता. चला स्पीडअप करायचे. तामसे टीम स्पीडअप करा. नेक्स्ट मॅच लगेच आहे. जशी मॅच संपेल मैदानाच्या आतमध्ये टीम क्षेत्ररक्षण करायचे. अनंत 11 वाशिवली टीम. जशी मॅच संपेल लगेच मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय. पहिल्या इनिंग मधले आम्हाला जर पाहिलं, पहिल्या राऊंड मध्ये ग्रुप ए चे पोल आम्ही पाहतोय आणि अंतिम 5वी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. जशी मॅच संपेल पहिल्या क्षेत्ररक्षण करण्याचं आपल्याला पाहायला मिळेल. अनंत 11 वाशिवली आणि त्यांच्या अगेन्स्ट फायर करणारी टीम आनंदवाडी टीम. टॉस जिंकला आनंदवाडी टीमनं बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय. ती फार भरपूर महत्वाची मॅच असणार आहे. तारे सितारा आपल्याला त्या टीम्स मध्ये पाहायला मिळणार आहेत. चला सामना स्टार्ट प्लीज. आपण मेन पंच आपण पाहतो दत्ता भस्मा. वारंवार प्रत्येक खेळाडूला सूचना दिल्या जातात की स्पीडअप करा प्लीज. फुल टॉस बॉल. आक्रमण पॉवरफुल आणि बॉलला फेकून दिला बॉर्डर लाईनच्या पलीकडे. सीमा रेषा पार. आलाय षटकर. धाव मिळतील 6-6च्या मदतीने. धावसंख्या पुढे. धावसंख्या 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. कमालीचा फटका, कारण असेच तडाके असेच मोठे प्रहार येणं फार महत्वाचं असणार आहे. रिफ्लेक्शन पहा. फुल टॉस बॉल. वार पलटवार आणि बॉलला फेकून दिला बॉर्डर लाईनच्या पलीकडे. बॉर्डर लाईनच्या बाहेर. सीमा पार षटकार. पहिलाच बॉल चंद्रकांत वरती हल्ला चढवला गेला. पहिलाच बॉल. बॉल असतील 5 आणि अजूनही 18. म्हणजे जर 5 मध्ये 18 धावा बनवू शकतात आणि जर 18 धावा जर काढल्या तर डंका आम्हाला पाहायला मिळेल. त्याप्रमाणे पुन्हा एकदा हेलिकॉप्टर. क्षेत्ररक्षक आहे. एकदा मला जाते. दुसरीचा कॉल आहे की नाही. डायरेक्ट थ्रो तर आलाय आणि तिथून मथुर आणि बकासूरची रनिंग पाहायला मिळाली, परंतु तो सक्सेसफुल ठरला जातोय क्षेत्ररक्षण. आणि अजून एक विकेट. धक्का क्रमांक लागेल 3. फलंदाज हरिश्चंद्र बॅक टू द पॉवर लाईन. त्यानंतर दुसरी धाव काढत असताना फलंदाज महत्वाचा बाद झाला. 2 विकेट बाद. आणि इथून जर पाहिलं तर सचिनला आपण पाहतोय सातत्याने. जेव्हा जेव्हा खरं तर बॅटिंग करत असताना आपल्याला टीम पाहायला मिळते. खरं तर टप्पलवाडी टीम जेव्हा जेव्हा टीम अडचणीमध्ये असते आम्ही तेव्हा तेव्हा या खेळाडूचं नाव जरूर आम्ही पाहतो. सचिनला
आणि आता पूर्ण जबाबदारी सचिन या फलंदाजावरती आहे. 2 बॉलचा खेळ संपला. बॉल शिल्लक असतील 4 मध्ये 17. चान्स आहे अजूनही टीम बॅटिंग करत असताना टप्पलवाडी टीमला, परंतु समोर गोलंदाज पुन्हा एकदा तयार. शॉर्ट पिच बॉल आक्रमण केला जातोय. फटका भरपूर चांगले क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल. कनेक्शन भरपूर चांगला आहे. क्षेत्ररक्षण अप्रतिम पाहायला मिळतोय आणि तिथून मिळेल फक्त एक सिंगलच्या मदत धावसंख्येत बदल धावसंख्या 25 धावा डापळकरती पाहायला मिळतील. आता बॉल शिल्लक असणार आहे 3 मध्ये बनवायचे 16 धावा. या बॉलवरती निर्णायक टर्निंग पॉइंट असणार आहे. जर या बॉलवरती मोठा बिगिट जर झाला तर माचं चित्र बदलू शकतो. परंतु समोर बॉलिंग ट्रॅक वरती चंद्रकांतला आपण पाहतोय. कमालीचा कमबॅक राहिलाय. परंतु हाही फटका कार्पेटच्या साहाय्यानं फटका भरपूर चांगला क्षेत्ररक्षक आहे एकदा. परंतु बॉल चाललाय शेवटच्या मोमेंटला बॉर्डर लाईनच्या पलीकडे आलाय चुकार शेनाकच्या मोक्याला आणि तो धावा मिळतील 4च्या मदतीने धावसंख्येत बदल धावसंख्या 29 धावा दाखल करते. रिफ्लेक्शन जरूर डाऊन द ग्राउंड फटका पाहायला मिळाला होता. क्षेत्ररक्षक बॉल अडवण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षकाला चकमा देत बॉल गेला होता बॉर्डर लाईनच्या पलीकडे. 2 मध्ये 12 धावा. जर या बॉलवरती जर षटकार आला तर मग शेवटच्या 1 बॉलवरती 6 धावीचं समीकरण. समोर फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक वरती सचिन. अपेक्षा भरपूर आहे खेळाडूकडे, अपेक्षा भरपूर आहे, परंतु फटका सक्सेसफुल. सचिनचा ब्रँड धमाका आलाय षटकार. धाव मिळतील 6च्या मदतीने धावसंख्येत बदल धावसंख्या 35. 35 धावा. शेवटचा अंतिम 1 बॉल आणि 6 धावा. दोन्ही टीमच्या खरं तर मॅच फार महत्वाची असणार आहे. एकीकडे सचिनचा हिरो बनण्याचा चान्स तर दुसरीकडे चंद्रकांत. कोण कोणावरती भारी येणारा बॉल जरूर सांगून जाईल. शेवटचा अंतिम टप्पा, अंतिम बॉल आणि तुम्ही 1 बॉल आणि कंपल्सरी 6 धावा येणं फार महत्वाचं असणार आहे. मगाशी या खेळाडूचा उल्लेख केला होता कारण शेवटच्या क्षणाला या खेळाडूचा डंका सातत्यानं पाहायला मिळतो. आणि जर या बॉलतून षटकार तर सचिनचा बोलबाला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल. आणि इथून जर पाहिलं तर काय घडलं जात आहे. शेवटचा बॉल होता आणि इथून शेवटच्या मोमेंटला खर तर सामना जिंकला जातोय. तामसे टीम, हडलक टीम, टपलवाडी टीम आणि इथून चंद्रकांतनी 6 मध्ये धावा डिफेंड केल्या होत्या. 24 धावा 24 आणि इथून हडलक टीम, टपलवाडी टीम दोन्ही टीमचा अप्रतिम खेळ पाहायला मिळाली आणि मागचा सामन्याचा सामना ठरला जातोय ज्याने अप्रतिम खेळ पाहायला. चला वाशिवली टीम खेळाडू लगेच जावा मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय.